शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कारण गेले 8 दिवस शेवगावमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी अत्यंत जोरकसपणे आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. मतदारांना आकर्षित करण्याचे काही मुद्देही या निमित्ताने पुढे आलेले आहेत. आम्ही देखील 8 दिवस प्रचार केला. इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, काँग्रेस असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आम्ही सगळे एकत्रित येऊन शेवगावकरांना एक नवीन पर्याय दिला. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरती आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा देखील हेच मुद्दे पुढे आहे की या शेवगाव शहराला 15 दिवसाला पाणी पुरवठा होतोय. खरं म्हणजे जायकवाडी धरण जवळ आहे. शेवगाव शहरातनं पाईपलाईन पातळीला जाते, परंतु शेवगावकरांना मात्र 15 दिवसाला गटार नाही, आरोग्य धोक्यात आले, 3-13 वाजलेले आहेत, रस्त्यांची वाईट अवस्था आहे. म्हणजे एखादं सुंदर शहर उभं राहावं अशा पद्धतीनं अगोदरच्या राज्यकर्त्यांनी ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, नगर परिषदेची 2.5 वर्ष सत्ता भोगूनही शेवगावकरांच्या हाताशी काही आलेलं नाही. अत्यंत एक बकाल शहर म्हणून शेवगावकरांकडे आज बघितलं जातं. इथं सुविधा नसल्यामुळं शेवगाव शहर ऊस पडल्यासारखं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक मतदार हाच मुद्दा मांडत होता की 15 दिवसाला आम्ही पाणी देऊ. आम्ही मतदारांच्या समोर जाताना सांगितलं की एक हाती सत्ता द्या, निश्चितच शेवगावचा चेहरा मोहरा बदलून टाकू. आणि म्हणून सकाळपासून जो काही उत्साह आम्हाला मतदारांमध्ये, मी सकाळपासून या बूथवरती आहे, 7:30 वाजल्यापासून प्रचंड उत्साह मतदारांमध्ये. मी आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु असा उत्साह मतदारांमध्ये कधी नव्हता. याचा अर्थ असा आहे की 2 दिवस रात्री प्रचंड काही पक्षांनी, प्रस्थापित पक्षांनी आर्थिक उलाढाल केलेली असली तरी देखील सर्वसामान्य जो मतदार येतोय त्याच्या चेहऱ्यावरचा जो भाव आम्हाला दिसतोय तो हा दिसतोय की आम्ही पैसेवाले ना आम्ही मतदान करणार नाही, परंतु जो कामाचा माणूस आहे, जो वेळ देणार आहे, जो समाजाच्या उपयोगी येणार आहे, काही त्याच्याकडे व्हिजन असेल, शेवगाव शहराच्या विकासाच्या बाबतीतला काही कार्यक्रम त्याच्याकडे असेल, अशा लोकांना आम्ही आमच्या भागातला प्रतिनिधी म्हणून निवडून देऊ. हा उत्साह आणि हा भाव आम्हाला मतदारांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. खाजगीमध्ये बोलताना देखील ते अशाच पद्धतीनं बोलतायत. आणि म्हणून आता हा जो निकाल वाढलेला आहे, म्हणजे उद्या होणारा जो निकाल आहे तो 21 तारखेला जाणार आहे काही टेक्निकल अडचणीमुळे, पण 21 तारखेचा जो निकाल आहे तो अत्यंत धक्कादायक प्रस्थापिताच्या दृष्टिकोनातून येणार आहे आणि शेवगाव नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या लोकांना शेवगावकर निवडून देतील असं मला तरी एकंदरीत सकाळपासून एक चित्र दिसतंय मला.